कधी साप चावला आहे का? साप चावू नये यासाठी काय करता येईल? आणि जर साप चावला असेल तर त्याकरिता प्रथमोपचार काय काय राहील? तर नमस्कार, जय हिंद. माझं नाव प्रतीक आडे. इन असोसिएशन ऑफ परिवर्तन फाउंडेशन मी आज तुमच्याकरिता घेऊन आलो आहे स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश. तर मग आज जाणून घेऊया आपण की सर्पदंशामध्ये नेमकं असतं काय, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येईल, की जर साप चावला तर प्रथमोपचार काय घेता येईल नेमकं, तर ते जाणून घेऊया. तर आजचे उद्दिष्ट काय काय आहे आपले, तर सर्पदंश कसा ओळखावा, प्रथमोपचार समजून घेणे व तिसरं आहे प्रतिबंध उपाय जाणून घेणे. त्यासाठी योग्य त्या काय काय गोष्टी आपल्याला करता येईल तर ते आपण आज यामध्ये जाणून घेणार आहे. तर सर्पदंशाची समस्या, भारतामध्ये सर्पदंश ही एक अति महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, की पावसाळ्याचे दिवस आता काही दिवसात चालू होणार आहे. तर त्यामुळे हे जे छोटे प्राणी आहे तर ते बाहेर शेतामध्ये किंवा जिथे कुठे आपण जाऊ तिथे समजा हे सहसा वावरताना दिसतात आपल्याला. तर साप चावला आहे तर मग आपल्याला काय करता येईल, साप चावू नये यासाठी आपल्याला काय करता येईल, आणि जर चावला असेल तर योग्य काय उपचार घ्यायचे ते आज आपण याच्यात बघणार आहे. तर भारतात प्रमुख विषारी साप कोणते कोणते आहे ते आपण बघू. तर पहिला आहे नाग, दुसरा आहे मण्यार, नेक्स्ट आहे घोनस, 4 नंबरचा आहे फुरसे. आता हे जे आपण साप बघितले तर याचे सर्पाचे विषाचे प्रकार काय आहे, म्हणजे जे साप आहे तर त्यामध्ये विष कशा प्रकारचे असते. तर सर्वप्रथम आहे न्यूरोटॉक्झिक. तर न्यूरोटॉक्झिक म्हणजे असं विष की जे आपल्या मज्जातंत्र किंवा नर्वस सिस्टम यावर समजा अफेक्ट करतो आणि ते निकामी करतं समजा. नेक्स्ट हिमोटॉक्झिक. हिमोटॉक्झिक म्हणजे असे द्रव जे रक्तात मिसळून अतिरक्तस्राव करणे किंवा रक्त गोठवण्याची होण्याची प्रक्रिया वाढवणे, हे हिमोटॉक्झिक ड्रग असे म्हणल्या जातात. नेक्स्ट आहे मायोटॉक्झिक, म्हणजे मसल्स म्हणजे जे आपली स्नायू संस्था आहे तर याच्यावर ते अफेक्ट करतात आणि आपल्या स्नायूला पॅरालिसिस पर्यंत पोचवतात. तर हे सर्पाचे विष आणि त्यांचे प्रकार आपण बघितले. याच्यानंतर सापाचे विष शरीरात गेल्यानंतर दिसणारी लक्षणे कोणती आहे, तर ज्या भागात आपल्याला साप चावलेला आहे तिथे त्याचे दात आपल्याला दिसतात, दाताने जे रोवले असतात त्या भागात सूज आपल्याला दिसते, लालसरपणा दिसतो, मळमळ उलटी होणे, चक्कर येणे, डोळ्यासमोर आंधळी आल्यासारखे वाटणे, मळमळ होऊन चक्कर येणे किंवा श्वास घेण्यात त्रास होणे, त्यानंतर डोळे लागून जाणे, हातापायांना मुंग्या आल्यासारखं वाटणे व सर्वात शेवटी बेशुद्धी हे आपल्याला बघायला मिळते जेव्हा आपल्याला सर्पदंश होतो. तर प्रथमोपचार आपल्याला काय घेता येईल, तर सगळ्यात अगोदर रुग्णाला शांत ठेवा आणि ज्या भागात साप चावलेला आहे म्हणजे सर्पदंश तिथे झालेला आहे ते अव्यवस्थित ठेवायचं आहे व त्वरित रुग्णालयाची धाव घ्यायची आहे आपल्याला. काय करू नये त्यासाठी टॉर्निकेट म्हणजे असते की समजा साप चावल्यानंतर कोणाला पायाला किंवा हाताला जिथे कुठे साप चावल्याचं तिथे काही लोक दोरी बांधतात, कापडं बांधतात किंवा अजून काही करतात. अशा कोणत्याही प्रकारे आपल्याला त्या जागेला, त्या जखमेला बांधायचं नाही आहे, जखम कापायची नाही आहे, की जिथं आपल्याला असं वाटेल की रक्तस्राव झाल्यामुळे सगळं विष बाहेर निघेल, तसं काहीही होत नाही. ते मसल्स आणि आपल्या टिश्यूमध्ये समजा साचलेलं असतं तर ते इन्सिजन किंवा कट दिल्यामुळे ते निघणार नाही, म्हणून जखम हे आपल्याला कापायची नसते. आणि विष शोषू नये. आपण अनेक मूवीमध्ये बघितलं आहे की समजा जिथे साप चावला आहे तिथे आपण समजा विष आपण शोषून थुकून देऊ, तर असंही काही करता येत नाही, कारण की ते जमा झालेलं असतं तर ते सहसा विष तसं पण निघत नाही, त्यामुळे समोरच्याचा जीव आणखी धोक्यात जातो, म्हणून असे आपल्याला काही करायचं नाही आहे. नेक्स्ट, रुग्णालयात उपचार जर आपण घ्यायला जाऊ तर तिथे आपल्याला काय काय मिळेल, तर अँटीस्नेक विनम ही अशी एक गोष्ट आहे, म्हणजे एक अशी ड्रग आहे की जे समजा आतापर्यंत आपण यामध्ये जेवढे काही विषारी साप बघितले तर यांच्या विषातूनच त्याच्यावर अँटीडोट तयार केला जातो, की हा जर साप आपल्याला चावला असेल तर तरीही त्याचं विष आपल्याला तेवढं घातक ठरणार नाही, यासाठी अँटीस्नेक विनम दिल्या जाते. ज्या पेशंटला समजा ऑक्सिजन म्हणजे श्वास घेण्यात त्रास होत असेल तर अशा यांना आपण ऑक्सिजन देतो आणि आवश्यक समर्थनात्मक उपचार अकॉर्डिंग टू डॉक्टर
जे आपल्याला आपले जे फिजिशियन आहे, जे आपले डॉक्टर्स आहे, ते जे सांगणार ते आपल्याला फॉलो करायचं असते. तर ASVबद्दलची माहिती विषारी सापांच्या दंशावर प्रभावी उपचार म्हणून वापरले जाते. हे आपल्याला या प्रकारचं वायल पाहायला मिळेल. त्याच्यावरती अँटीस्नेक विनम, ज्यालाच आपण ASV असं म्हणतो, तर ही अत्यंत गुणकारी असते आणि हे आपल्याला हॉस्पिटललाच मिळणार, बाहेर कुठे. आणि स्वतःच्या मताने काही करायचं नसते. हॉस्पिटलला गेल्यावर योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपल्याला ती घ्यायची असते. नेक्स्ट, प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल? तर आपण जर शेतामध्ये काम करत आहे, आपण बाहेर फिरायला जात आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, तर बूट वापरायचं आहे. अंधारात आपला पाय एखाद्या वेळेस चुकून सापावर पडला जातो, तर त्याकरिता रात्री जर आपण बाहेर कुठे जायचं असेल तर टॉर्च वापरायला पाहिजे. आणि आपण ज्या परिसरात राहत आहोत तो परिसर आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला जर काही दिसलं तरी आपण त्याला अवॉइड करता येईल, की तिकडे काहीतरी साप जात आहे तर आपल्याला त्या रस्त्याने नाही जायचं आहे. हे कधी लक्षात येईल? की जेव्हा आपलं परिसर स्वच्छ राहील. तर सामुदायिक जनजागृती, ग्रामस्तरावर आरोग्य शिक्षण घेणे व त्वरित रेफरल. जर साप चावला असेल तर आपल्याला कोणाकडे धाव न घेता प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सामुदायिक आरोग्य केंद्र जे डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी असते, अशा ठिकाणी आपल्याला लगेच जायचं आहे. महत्त्वाचे संदेश यामध्ये मी तुम्हाला देऊ इच्छितो, की सगळ्यात अगोदर तर घाबरायचं नाही आहे, कारण की साप चावल्या लगेच मृत्यू होईल. या भीतीमुळे, या पॅनिकमुळे आपण आपला BP वाढवून घेतो आणि भीतीमुळे समजा हा त्रास जास्त पाहायला मिळतो आपल्याला. म्हणून घाबरायचं नाही आहे, वेळेत उपाय घ्यायचा आहे आणि अंधश्रद्धेपासून आपल्याला दूर राहायचं आहे. जर असं कोणी म्हटलं साप चावल्यानंतर की ते बुवा आहे, बुवाबाजी करून समजा ते आपल्या सापाचं विष आपल्याला काढून देणार आहे, तर असं मुळीच होत नाही. त्यावर योग्य तो उपचारच घेतल्यानंतरच आपला पेशंट बरा होणार आहे. तर म्हणून अंधश्रद्धेला कधीही बळी पडू नये आणि योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार आपण घेणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश झाल्यावर काय काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे, काय गोष्टी नाही करायला पाहिजे, आणि जर त्या गोष्टी होऊ नये तर आपल्याला कोणत्या गोष्टींची सावधगिरी वर्तवायची आहे. तर या प्रकारे आजचं आपलं लेक्चर सेशन संपलेलं आहे. आय होप सो की या व्हिडिओमुळे तुम्हाला स्नेक बाईटच्या विषयी माहिती मिळाली असेल. अशीच जर तुम्हाला रोज नवीन माहिती जर पाहिजे असेल तर वर्धेचा नर्सिंगवाला इन असोसिएशन विथ परिवर्तन फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या जर काही प्रतिक्रिया असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. धन्यवाद.